गुड मॉर्निंग. चला चाललोय शेतावर सकाळी सकाळीच कापणीसाठी. हे बघा वातावरण बघा मस्तपैकी झालंय आणि बघा किती माणसं आहेत बघा. इकडे साहेब आहेत, इकडे अभि आहे आणि इकडे मी आहे. असं आपलं कापणीचं माणसं आहेत. हे बघा आलोय आम्ही आता शेतावर. आपलं भात पूर्ण झालेलं आहे. चला सज्ज झालेले आहेत आपण कापणीसाठी. हे बघ गवत पण किती उंच झाले आणि पूर्ण त्याच्यावर असं धुकं पडले. ते पूर्ण गवतावर पाणी पाणी आहे सकाळीच मस्तपैकी. हे बघा साहेब गेले तिकडे, त्यांच्या मागे मागे आपण पण जाऊया. हे बघा मित्रांनो तिकडे साहेबांनी सुरुवात केली. हे बघा अशी सुरुवात आपली झालेली आहे कापणीला. पोहोचलंय साहेबाई कापलं पण तिकडे थोडस. आता मी पण सुरुवात करते. चला आता किती कापतो आपण ते समजेलच, नंतर दाखवते तुम्हाला किती आपण कापलं किती राहिले ते. आणि इकडे बघा आमचा अभि बघा पहिला कापणीला लागायच्या अगोदर पहिला गाणी लावून घेतो एनर्जी वाढवण्यासाठी. मस्तपैकी ब्लूटूथ कनेक्ट करायला लावलेत. आता आम्ही पण ब्लूटूथ कनेक्ट करतो आणि कापायला सुरुवात करतोय. चला या कापणीसाठी आमच्याकडे मदत करायला आम्हाला. हे बघा कापलं. चला आता पूर्ण झाल्यावर दाखवते तुम्हाला. हे बघा एवढं कापून झालंय. आता थोडस राहिलंय इकडे. हे बघा एवढं कापलं आणि इकडं कापायचं आहे एवढं. चला आता 10-20 मिनिटात एवढं घेऊ. थोडस 2 मिनिटं रेस्ट करू. थोडं 2 मिनिटं रेस्ट आणि परत एकदा एक म्हणतो ना एक काय बोलतात ते एक याच्यामध्ये पुन्हा एकदा एक शेत कापून घेऊया. चला पाणी वगैरे बॉटल त्या बघा तिकडे ठेवल्यात. बघा भात काय आपलं एवढं काही सुकलेलं नाहीये. वरचे लोंगे मस्त हो की. आता कसं सकाळी सकाळीच ऊन कमी आहे त्यामुळे पटकन आपला पटापट होऊन जातो. ऊन जास्त झालं का मग कंटाळा येतो कापायला. हे बघा साहेब
साहेबांना कसा वाटला आज? हा जोश आलाय, जोश आलेला आहे एकदम कापण्यामध्ये. हे बघा विश्रांती, पहिली विश्रांती आम्ही घेतलेली आहे अशी मस्तपैकी. पाणी वगैरे आता पितो, नंतर तिकडे लागतोय. ते पण कापून झालं का दाखवते तुम्हाला. आणि आपल्या बघा तुरी यावेळेस इकडे पण नाही व्यवस्थित झाल्या आणि तिकडे पण नाही झाल्या. आता तिकडे तर गेलो नाही आपण, त्या खाई तिकडे त्या शेतामध्ये तिकडे गेलो का समजेल आपल्याला. हे बघा मित्रांनो, हे भात आपला असं आहे, नाही पडलेला नाही उभं. कापायचं म्हणजे मोठा प्रश्नच आहे. जसं आता पडलंय तसाच पद्धतीने कापत घ्यायला लागेल. ज्या पद्धतीने पडलं वाकलंय त्या पद्धतीनेच. चला सुरुवात करतोय आम्ही. साहेबाई तिकडे सुरुवात केली. हे बघा मित्रांनो, आपण आता एवढं कापून झालंय, थोडस राहिलंय. एवढंच पक्क पट्टा राहिलाय थोडासा, जास्त नाहीये. 5 मिनिटाचं आहे. तिघही लागलं तर 5 मिनिटात होऊन जाईल. एवढं राहिलंय. मग आपलं घरी जायचं. घरी जाऊन आंघोळ वगैरे करून फ्रेश व्हायचं आणि घरचं पण आवरायला लागेल आपल्याला. त्याच्यामुळं पटापट आवरून ना जायचं आपल्याला. परत तिकडे खालच्या शेतात पण जाऊन बघायचंय तसं इकडे कसं काय आहे. लांबून तर वाटतं हे ह्या जसं हे भात गोल गोल फिरलेले आहे तसं ते पण फिरलेले आहे. म्हणजे ते पण कठीणच आहे आपल्याला कापण्यासाठी. चला पटकन एक झटका देतोय आणि पूर्ण फिनिश करून घरी जाऊया. तो बघा एक तिकडे थकला कापून कापून बसला मोबाईल घेऊन. एनर्जी, मोबाईलची एनर्जी घेतोय बघा. साहेबांना तर लगेच बसले पण नाही, लगेच चालू झाले इकडे कापायला. चला जाते मी पण कापायला, सज्ज होते. हे बघा आपण इकडं जाऊ खाली शेतामध्ये, बघू काय आपला आहे. साहेब बघा कुठं चालले ते बघा. इथे वाटतं काट्या टाकलेल्या आहेत. इथे काट्या तोडून टाकलेल्या आहेत. त्याच्यामुळं इकडून रस्ता नाहीये. आपण ती काठी काढून जाऊया, कारण आपल्याला लॉंग रूट नाही मारायचंय. त्याच्यामुळं काठीच काढू. बघा असं काटे काढले. हे बघा इकडे काटे काढले. नंतर मी इकडे जाते. वा 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 वा, शेतात काय गवत झालंय आपल्या. हे बघा आपलं शेतातून पूर्ण तुडवलंय भात. हे बघा पूर्ण रस्ताच पाडलाय त्यांनी. हे बघा तुडवलंय. ते काय एक नसेल, 2-3 असतील. ते कुठून इकडून आलेले आहेत ना. एवढंच तुडवलंय नाही इथं पडलंय का या भात. हे बघा भात आपलं पडलंय असं पूर्ण जिकडे तिकडे. हे बघा आणि हे इथून तुडवलंय असं बघा. हे जनावरांचं पहिल्यांदाच तुडवलंय इकडे. 2 वर्षात आम्ही बघितलं तर नव्हतं तुडवलेलं. जाऊ द्या, कोण आता काय कोणाला काय सांगून काय फायदा नाही. तुडवलं तर तुडव, आपण काय बघितलं नाही कोणी तुडवलंय ते. जाऊ द्या. थोडस जास्त नाही तुडवलंय, थोडस तुडवलंय. तिकडे वाटतं तिकडे तुडवलंय थोडं, नाही इकडे तुडवलंय. आणि आपला भात पडलाय त्याच्यात नाही होत तर. आणि ह्या वेळेस बघा मित्रांनो इकडे याला व्यवस्थित तुरीच नाही झाल्या. ते बघा
यावेळेस माझ्या तुरीनं वाटतं नजर लागली कोणाची तरी. यावेळेस तुरी नाही झाल्या माझ्या. त्या वर्षी अख्खं पूर्ण भरलं होतं माझं तुरीने. आणि हे बघा आपला भात बघा, माझ्या हातात दाणे बघा. चला आता निघूया आपण घरी, चांगलं फ्रेश वगैरे होऊ मस्तपैकी. आणि कुडूसला पण जायचंय, पाणी वगैरे आणायचंय आपल्याला पिण्यासाठी. ते आपलं बिसलरीचं पाणी आणतो त्याच्या जाऊन चांगले कॅन वगैरे धुवून भरून घेऊन यायला लागणार आहेत. पुन्हा थकून गेले मित्रांनो, माफ करा मी जास्त काही बोलत नाही. आणि पाय ठेवायला पण इकडून तिकडून तवारी सारखी जाते एखाद्या बेवड्या माणसासारखी, कारण तर आपल्याला सवय नाहीये कामाची. आणि 2 तासात आम्ही तेवढं काम केलंय. साहेब होतं बघा ते बघा. हा मित्रांनो तुम्हाला दाखवायचंय. कधी तुम्ही खाल्ले का? गावाला जे असतील त्यांनी शायद आमच्यासारखी आवड असेल त्यांनी खाल्लेलेच असतील, पण हे खूप मला आवडतात. हे बघा, हे बघा, हे पिकलं ना खूप छान लागतात, असे आंबट गोड त्याची टेस्ट येते. खाली पडले तिकडे ते इकडून खाली पडलेले छान लागतात. हे बघा एवढे तर वेचले मी खाली पडलेले, दुसरे पण इकडे पडले ते वेचते मी. काही कसे म्हणजे खाली पडून नरम होऊन गेले. प्रोसेस त्यांची पुढच्या नेक्स्ट पावसाळ्यात म्हणतात ना, ते जे असे वाळून सुकून त्याचा बी तयार होऊन पडणार, मग पुढच्या नेक्स्ट पावसाळ्यामध्ये तेच पुन्हा जोराने त्यांची ग्रोथ करणार. इकडे पडलेत पण ते पूर्ण सुकून गेले. आ ते मला नाही दिसलं ते. साहेबाई मस्त की वरच्या खुडले, मी खाली पडलेलेच वेचायला लागले. आणि ते किती बाजलं होतं बघा. आणि मागच्या वेळेला आलेलं तर आम्ही कच्चे होते त्याच्यावर. हे बघा साहेबाई पकडले किती खुडलेत बघा. हे बघा दाखवा, हे बघा. आणि हे बघा साहेब ते गेलेले ते बघा आतमध्ये, ते बघा तिकडे. हे पण पकडा, कच्च आहे वाटतं. मी खाली पडलेली आहे ते बघा. ह्या प्रकारचं त्याच्या आतलं असतंय बघा. आणि असं असं आहे ना, हे असं खायचं. मस्त आंबट गोड लागते. पण माझा अवतार बघू नका. जेवढं टाइमपास केलं तेवढं टाइमपास होईल. घरी पण जाऊन आवरायला लागेल. दीदीचे पण काय हाताला थोडस काहीतरी झालेलं होतं तिच्या, तर तिला पण डॉक्टर आहे साबण पाण्यात हात घालायला नाही सांगितलंय. पण आपले काही कापणी आहे त्याच्यामुळे तिला आता सध्या तरी करावं लागतंय. तिला सांगला हँड ग्लोव्ह घाल आणि कर हळूहळू, जास्त काही प्रेशर स्वतःवर देऊ नको. हे बघा आपला नारळ आपण लावलेला, इकडे आंबे आणि आपली हे बघा हे पण झाले, पण त्याच्यावर पण कीड पडले बघा. लिंबू हे मोठं लिंबू असं म्हणजे मोठं आपल्या बचक्यात बसेल असं मोठं लिंबू होतं. त्याच्या फांद्या म्हणजे माझ्या माहेरी आहे त्याचं झाड, त्याचेच फांद्या तोडून आणल्या होत्या, भाऊजाईंनी दिल्या होत्या तोडून, त्या लावल्यात आम्ही. हे बघा किती गवत झाले. चला आता जाऊया, साहेब तर गेले तिकडे, आपण पण निघूया हळूहळू. हे बघा मित्रांनो आम्ही संध्याकाळी आलोय आता
4 वाजलेत आम्हाला घरून येता येता. हे बघा सुरुवात केली जिथून म्हैस शिरले ते तिथूनच आता सुरुवात केली तिकडे पुढं कापायला. इकडचं तर नाही सुरुवात केलेली, इकडनं उद्या बघूया. आता पहिली आता आपण इथूनच थोडीशी सुरुवात करून किती आपल्याला कापता येईल तेवढा मग इकडनं आपल्याला ह्या झाडापासून मग अशी सुरुवात करायला लागेल. जसं आता पडलंय तसंच आपल्याला सुरुवात करायला लागेल. चला या कापायला भात. आणि बघा आमचा आबी बघा कसा भात कापतोय बघा. बघा ही अशी भात कापणी असते. एक पहिल्या दिवस तर काय वाटत नाही, मस्तपैकी मजा येते. दुसऱ्या दिवशी पाय दुखायला लागले का मग सजा वाटते ती. हे बघा मित्रांनो, आपण उडीद आणि तीळ मिक्स केलाय आणि आता हे इकडे दाखवा. इकडे आपण शेतामध्ये हे टाकून घेऊ. तर मी आता टाकते बघा. या प्रकारे असं टाकून घ्यायचं म्हणजे ते आपल्या पायाखाली जाऊन मस्तपैकी उगवतं आणि उन्हाळ्यात होऊन जाईल पटकन. चला मी आता पुढे टाकते इकडे. आ म्हणजे मग विसरून गेल्या मग हे बघा चहा वतून झालाय साहेबांचा आणि माईकच चालू नव्हता. गडबडीमध्ये सगळं राहतंय. थकलोय आम्ही तर काही समजत नाही. आणि इकडे बघा सनसेट बघा किती सुंदर आहे. आपलं एवढं अजून कापायचंय ते बघू आता आपण काय करायचं ते करू. या चहा प्यायला मित्रांनो. हे बघा साहेबांचं बघा मत घे अभि बस तिथे, नाही तर जा घेऊन ये जा खायला. एवढं आपलं झालं कापून. एवढ्यातच चहा घेतोय. आबीला पण ग्लास आणला होता पण आबी काही चहा पित नाही. मग असं आम्ही चहा पितोय आता गरम गरम. गरम तर नसेलच, थंड झाला असेल, कारण आपला काही एवढा हाय क्वालिटीचा थर्मास आहे नाही. बघूया. मित्रांनो मी जास्त हॉट चहा पित नाही, म्हणून साहेब म्हणतात का माझ्या लायकीचा चहा आहे. आणि आपला बघा हा विरा बघा, हे बघा पूर्ण पाणी त्याच्यातला खतम झालेला आहे. खोदला तर होईल पाणी, कारण आपल्याला तिकडं आंबे आहेत त्यांना पण थोड्या दिवसांनी पाणी लागणार आहे. काय आपल्याला कसोटी आहेच पाणी आणण्याची. हे बघा आपला आबी बघा लय मी हे त्याला साहेबांचा चहा झालाय. आपला चहा इकडेच आहे.
मित्रांनो हे बघा, हे करडूचंच फुल आहे, पण ते आहे कसं बघा, सगळेच हे मला वाटतं एकच झाडाचे सगळे तसेच आहेत. हे बघा सेम, त्याला डबल आलेलं आहे. त्याला जिथे बी येतं ते असं हे आलेलं आहे बघा. हे बघा एकदम भारी वाटतं ते. मित्रांनो हे बघा, मी मगाशी तुम्हाला दाखवला तो वेगळाच होता आणि हा वेगळा आहे. मी आणते थोडासा तुम्हाला दाखवायला. हे बघा भात कापला इकडनंच जाते थोडस साईडनी. हे बघा पाय दुखायला लागलाय मित्रांनो पूर्ण. आपलं इकडचं कापलंय आणि साईडला आपण तिकडे मध्ये कापलं थोडस, ते खाली पडलेलं ते कापलं, म्हणजे सकाळी आपल्या आल्यावर टाइमपास नको म्हणून. हे बघा याच्यामध्ये आणि याच्यामध्ये बघा किती फरक आहे. हे बघा दिसत ना, हे ते हे आलेत ना, हे बघा, हे जे काय आलेत ना, हे याच्यातूनच ते असे दुसरे याच्यात तयार झालेत. त्याच्यामुळे हा वेगळा आहे आणि हे वेगळे आहेत. इकडे बघा आंबाडी आपली एक, इकडे पण मध्ये होते वाटतं झाड, पण इथे दोनच दिसतात आंबाडीचे झाड. ते पण आपण झालेत त्याचे. हे बघा लाल लाल हे दोडे आहेत त्याचे, आम्ही दोडे बोलतो त्याला. त्यात आपली भात कापणी वगैरे झाली ना का, भात पूर्ण कापून झालं का मग ते पण घेऊन ना नेऊन, आणि हे लाल लाल जे फळं दिसतात त्याची ते वरचं काढून सुकून मस्त की उन्हामध्ये आणि ठेवून द्यायचं, मच्छी वगैरे काय असेल त्याच्यात टाकायला. हे बघा, आणि संध्याकाळ झालेली तर आहेच, आपण जाऊ थोडासा विश्राम करू ना, मग हळूहळू निघू. हे बघा आपला विश्राम इथंच आहे. अभि तो डब्बा दे. हे बघा थोडस मूग उडीद वगैरे आणलेले, हे त्याचं झाकण कुठे आहे? हे ते आणलेले, घे रे. हे पण आपण जाऊ दीदीला दाखवण्यासाठी घेऊन जाते. मी नवीनच बघितलंय ते, म्हणून मला पण नवळ वाटतं त्याच्यात. आम्हाला जसा मोका भेटला तसा आम्ही मोबाईल बघत असतो. काम कमी मोबाईल असतं आमचं. मित्रांनो बघा, दिवाळीची स्पेशल पापडी आलेली आहे आपल्याला भेट. भाऊबीजेची. अरे इकडे मच्छर चावायला लागले खूप. चला मित्रांनो या आराम करते आता. थोडस चहा पण आहे ते पण पिते. हे बघा आमच्या साहेबांचे डोळे दुखायला लागलेत, काय करणार, झोप आले, कामाची सवय नाही साहेबांना आपल्या. हे छोटे सरकार आहेत, सरकार, त्यांची काय मजा आहे. फक्त घरात राहायचं, आराम करायचा, मोबाईल बघायचा. बापाने मस्तपैकी मोबाईल घेऊन दिलेला आहे, घरात वायफाय घेऊन दिलेला आहे, मग काय सरकारांची मजाच मजा. लाज पण नाही बघा सरकारांना. सरकार आहे शेवटी, सरकारला थोडी लाज असते. सरकाराचं काम पण असते थोडस, ते पण करायचं असते. सरकार फक्त बसून खातो. सरकार बसून नाही खात, सरकारात सगळी जिम्मेदारी असते. मित्रांनो बरोबर का नाही? कमेंट मध्ये जरूर सांगा. माझ्या पण लेकाला समजेल काय. लेकराला झोपायला लागेल. आणि मित्रांनो बघा इकडे किती सुंदर असं गवत आहे बघा, किती जाड वदक झालेला आहे तो. आणि इकडे पण आहे, हे बघा, याला आम्ही बोराडा म्हणतो.
आणि हे हिरवं हिरवं एकदम ग्रीन ग्रीन झालाय त्या बुराड. पूर्ण असं ग्रीन एकदम पूर्ण तुरी आहेत ते पण त्यांनी झाकून टाकले तेवढे पूर्ण येऊन गेला. चला आहे बघा सण गेला मून आला तरी पण आम्ही शेतातच आहेत. साहेब गेलेत जरा तिकडे काम आहे तिकडे गेलेत. हे झाड बघा किती भारी वाटतंय. त्याच्यावर असे अँटीना अँटीना म्हणजे ते पूर्ण वेल हे झालेली पसरलेली ते मस्त दिसत ते लुक भारी वाटतं त्याचा. नाही आपला समोरचा डोंगर इकडे आपल्या घराजवळून दिसतो डोंगर तो हा डोंगर आहे. छोटस मोठं नाहीये छोटच आहे घराजवळ. चला साहेबांचं काम आवरलंय आपलं तर आपण आता निघूया घरी. दीदीने काय बनवलंय काय माहिती नाही. मस्त की जाऊन आंघोळ वगैरे करते. दीदीला फोन करते आंघोळ. मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट दाखवायची. हे झाड कसं दिसतं बघा. हे बघा कॅमेऱ्यात एवढं काही क्लिअर दिसत नाहीये पण समोरून बघितलं ना तर असं वाटतं कोणतरी बसले ते झाडावर ग्रीन चादर घेऊन ना पुढे दोन असे पाय करून टाकलेत आणि ते वरत गोल असं डोकं लेडीजच दिसते पूर्ण समोरून बघितलं तर. हे बघा निघालोय पण इकडे जरा खाली बघून चालते मी. दिसत नाही दगड आहेत खाली पडायचे दात पण नाही